महिन्याला आपल्याला 10,000 रुपये आले पाहिजे. म्हणजे आठवड्याला किती झाले? महिन्याचे 10,000. तर आठवड्याचे किती? 4 आठवडे असते. 3,000. बरोबर आहे. आता मला सांगा, आपलं पहिलं तर टार्गेट आहे की प्रत्येक आठवड्याला एक ते 1,500 रुपये आपल्याला आले पाहिजे. 2,000चं टार्गेट ठेवू आपण. प्रत्येक हप्त्याला आपल्याला किती आले पाहिजे? 2. आता कोणाकोणाच्या आयडियात सांगा मला. 1 2 3. बरोबर. आता तुम्ही सगळ्यांनी टार्गेट ठेवायचं की मला एका हप्त्याला 2,000 रुपये आले पाहिजे. आता ते कसे आणायचे ही आयडिया आहे. ह्याच्या खाली 2 आयडिया. सगळ्यात पहिलं तुम्ही जे रँक विचारलं, आपली पहिली रँक आहे ईगल डिस्ट्रीब्युटर. मॅडम बुक काढा त्याच्यात. ईगल डिस्ट्रीब्युटर. ईगलला काय आहे, 50,000 रुपये तुम्हाला मॅचिंग बीवी पाहिजे. आता जसं आपण सांगितलं 100 रुपयाला 75 बिझनेस व्हॅल्यू. बरोबर आहे. तर तुम्हाला 13,000 जर रुपये तुम्ही जर बिझनेस लावला तर तुमच्या 10,000 बिझनेस व्हॅल्यू मिळतात. म्हणजे इथं 15च पकडा तुम्हाला राऊंड फिगर लक्षात राहण्यासाठी. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ईगल डिस्ट्रीब्युटर पाहिजे 50,000 बिल दोन्ही साईडने. बरोबर आहे. त्याच्यानंतरची रँक आहे टायगर डिस्ट्रीब्युटर. त्याला 1.5 लाख बीबी मॅचिंग पाहिजे. दोन्ही बाजूनी तेवढे मॅच झाले पाहिजे. त्याच्यानंतर टीम कोऑर्डिनेटर रँक आहे, त्याला 2.5 लाख बिझनेस आपला मॅच झाला पाहिजे. 2.5 लाख बिझनेस व्हॅल्यू म्हणजे किती झाला? 5 लाख रुपये. बरोबर आहे. 5 लाख जर तुम्ही केला मॅच तर तुमचं डायरेक्ट एरिया टीम कोऑर्डिनेटर होते. तुम्ही जर टीम कोऑर्डिनेटर रँकला जर राहिला तर तुम्हाला 3 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स भेटते. त्या पिरियडमध्ये जर समजा तुम्ही कुठेतरी फील्डवरती जाताय आणि तेव्हा जर तुम्हाला काय जर झालं तर 3 लाख रुपयापर्यंतचा तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स भेटते. म्हणजे आपण हे काम करताना ना की आपण घरच्यांवर डिपेंडेंट ना आपण लोकांवर डिपेंडेंट. आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी, हा बिझनेस आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. बरोबर आहे. उदाहरणार्थ आपल्याला घरी जर काय झालं तर आपल्या घरच्यांना बघावं लागतंय ना. इथं जर तुम्हाला टीम कोऑर्डिनेटर रँकवर जर काही झालं तर तुम्हाला 3 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स भेटते. आता विचार करा, टीम कोऑर्डिनेटरसाठी तुम्हाला 30,000 रुपये इन्कम येतंय तर तुम्हाला ईगल बनण्यासाठी तुम्हाला 50,000 बिझनेस व्हॅल्यू पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे, इथं 75,000 पाहिजे आणि इथं 75,000 पाहिजे. तेव्हा होते 50,000 बिझनेस व्हॅल्यू. आता तुम्हाला एकच टार्गेट आहे. तुम्ही जर एवढं केलं की तुम्ही ईगल डिस्ट्रीब्युटर म्हणजे पहिली हासिल करतात. त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, 75,000 बिझनेस व्हॅल्यू पाहिजे. हे तुम्हाला रुपयांमध्ये बिझनेस आहे. आता तुम्हाला काय करायचंय, ही रँक जर एकाने जर हासिल केली तर तुम्हाला त्याचा बेनिफिट सांगते. आता मला सांगा, ह्याच्या खाली सगळ्यांच्या आयडिया आहेत तुमच्या फॅमिलीच्या. बरोबर आहे. आता पहिलं तर तुम्ही टार्गेट ठेवायचं की तुम्हाला ईगल बनायचं. तुम्ही ह्या लोकांचं टार्गेट ठेवायचं की तुम्हाला ह्यांना ईगल बनायचं. त्याच्यासाठी काय जी मदत लागेल ती आम्ही तर करायला तयार आहे. फक्त एकच काम करायचं बघा, जर तुम्ही कोणतं जर काम आतापर्यंत करत आलात, तुम्ही जर स्वतःचं डोकं लावलं असतं तर तुम्ही आम्हाला समजवलं असतं हे. बरोबर आहे. पण आता आपल्याला अशा लोकांचं डोकं वापरायचंय ज्यांनी कमी वेळेमध्ये जास्त इन्कम घेतलेलं. आता इथपर्यंत समजलं का मॅडम? तुम्हाला समजलं का? काय करायचं मला सांगा आता. याला समजलं बघा, तुम्हाला जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत मी बोलून फायदा नाही. पैसे कोणाला पाहिजेत? मग तुम्हाला समजणं गरजेचं आहे का नाही? सगळ्यात सोपं आहे. तुमच्या डाव्या हाताला 75,000चा बिझनेस पाहिजे, तुमच्या उजव्या हाताला 75,000चा बिझनेस पाहिजे. ह्याच्यासाठी तुमच्यावर जे लोक विश्वास ठेवतात ते लोक आपल्याला सुरुवातीला आणायचे. आता त्याच्यासाठी काय करावं लागेल, हे तुम्हाला बनण्यासाठी एकच काम आहे. प्रत्येकाची 30 लोकांची लिस्ट पाहिजे. आपलं कच्चं भांडवल काय आहे? लोक. आता नवीन सर तुम्ही मला सांगा, तुम्ही आणि तुम्ही दोघांनी मिळून ही लिस्ट बनवायची. तुम्ही मला नावं सांगायचे, त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचं गाव, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि तो व्यक्ती काय करतो ते आता सांगायचं. त्याची लिस्ट करून घ्यायची तुम्ही. आता मी तुम्हाला गावाचं नाव सांगते. मी समजा म्हणलं परभणी, तुम्ही आठवायचं तिथं कोण कोण आहेत का तुमचे मित्र. आता मोबाईल मध्ये किती कॉन्टॅक्ट आहेत तुमच्या? बरोबर आहे. त्याच्यामधून सापडायची
सांगेन माजलगाव तिथं कोण कोण आहे, तेलगाव तुम्ही मला सांगायचं, मग वडवणी. मी असं तुम्हाला जिथं जिथं GTS होतात ना आपले, तिथलं मी तुम्हाला नावं सांगते. फक्त तुम्ही मला काय करा, तिथं राहणाऱ्या लोकांची नावं सांगायची तुमच्या ओळखीचे. आता सुरुवातीला पहिल्या लिस्ट मध्ये तर तुमच्या रक्तातले नाते जेवढे पण आहेत बाहेर गावाला राहिले, मामा मामी काका काकू जे पण काही असेल, चुलत बहीण चुलत भाऊ, मावस बहीण किंवा भाऊ, जे पण काही असतील ना त्या सगळ्यांची मला नावं सांगा. अगोदर तर आपण पहिले तुमची लिस्ट बनवू. तुमची झाली की लगेच आपण सरांची लिस्ट घेऊ. कारण की बघा, सर दुसऱ्या गावाला राहते, त्यांच्या गावात एक वेगळी टीम तयार होते. जमते ना? आता सुरुवातीला तर तुम्ही मला नावं सांगा. स्वप्न मॅडम त्या लिहून काढायचं. तुम्हाला जे आठवतंय ना ते सांगा. मी तुम्हाला गावाची नावं का विचारायले बघा, मी जेव्हा तुम्हाला म्हणलं ना की नावं द्या, तुम्हाला आठवत नाही लगेच कोणाचं नाव देऊ कोणाचं नाही. आपण तर्क वितर्क लावतो. वाय गावाला मग ते कोणत्या मालगाव जिल्ह्यामध्ये आलं, मालगाव तालुक्यामध्ये, मग ते लिंक तुमची लाईट करायची. लागू शकते, आपोआप मग लागू हे दिमागाचं काम आहे, बाकीचं जास्ती काय याचं काम नाही. फक्त आपले नातेवाईक कुठं आहे त्याच्या एका कागद लिस्ट आणायचे, मॅडम फलाचं नाव घ्या, मॅडम लिस्ट, मग ते मग ते काय होतंय, मग तुम्ही त्यांना सांगायचं नाही, तेव्हा मी त्यांना फोन करून बोलणार. हो. कारण की कसं असते, ही सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली बिमारी आहे. आपल्या लोकांना आपल्याने सांगितलं की विश्वासच बसत नाही. लोकांनी मग ते विहिरीत ढकलून द्या, त्यांनी ते खायला ते उडी खाणार, 100% खाणार. का तर लोकांवर जास्त विश्वास आहे. मग समजा हे दिमाग बसायला पाहिजे, समजा हे नातेवाईक विचार देत नाही. असं पण असू शकते. सांगा ना मला. एक गाव धरा कोणतं बी, तुमच्या माहेरचे अगोदर घ्यायचे का? अगोदर रक्तातले नाते घ्या सगळे पहिले. तुमचं माहेर घ्या, तुमचं माहेर घ्या, तुमचे मामा भीमा समजा आहेत ना, तिथे आहेत तेवढे मग असं जवळचे घ्यायचे. पडते तर ते नंबर काढायचं काय अवघड आहे. नंबर लिहून आपण मग त्याचं मग घ्या मनीषा संतोष मस्के. यांचं आडनाव काय? मनीषा मस्के. मान सन्मान नसायला. आज 1,500 लोकांमध्ये स्टेजवर लोक कुठं ठेवून कुठं नाही करते. घरातले लोक इज्जत तरी देतात का? कळत नाही आपल्याला काही. म्हणून 1,500 लोक वेड आहेत आपल्याला तिथं सांगायला. त्याच्यामुळे आपल्याला ते नाही करायचं, आपल्याला इन्कमनी लोकांना बोलून दाखवायचं. म्हणून तुम्ही ठरवू नका कोण करणार नाही करणार. आपलं काम आहे सांगायचं, आपण करू. आपल्या घरामध्ये होते 7 का 8 व्यक्ती, 6 लोकांना पटलं नाही, पण एका व्यक्तीला पटलं. ते एका व्यक्तीमुळे सगळी फॅमिली कामात आली. मग मी तर्क वितर्क लावला का? मी त्यांना काय म्हणलं, त्यांचं ऐकून घेतलं, बसा म्हणून ह्यांना बोलवलं. सगळ्यांचं ऐकून घ्यायचं. कारण कसं असते, मी म्हणलं ना, एका घरात वेगवेगळ्या डोक्याचे विचार करणारे लोक राहते. तो कोणाला काय पडत काही सांगता येत नाही. आता हे 100 लोकांची 100 लोक झाले की जॉईंट? 100 लोक. हो बघा तुमच्या अंडर खाली 8208 87 मावशी तिकडे म्हणली, आम्हाला रात्री सांगितलं ना, आम्हाला मीटिंगला जायची होती. कुठं? त्याला म्हणलं ना मी, म्हणजे आज आहे म्हणून. बरोबर, आज आहे, पण त्यांचे डिटेल काय तुम्ही त्यांचा नंबर दिला नाही. प्रत्येक आठवड्याला असते, प्रत्येक आठवड्याला असते. आणि आज पण काय आहे, आज तिथं गर्दा पण भरपूर आहे. आज त्यांना मॅडम पण वेळ देऊ शकणार नाही, कारण की ते लकी ड्रॉ कुपनच्या घड्याळे वाटायचे होते त्यांना. मग तिला म्हणलं काय काळजी करू. 1 मिनिट, आपल्याला हे अभिषेक पाठवायला आहे ना. 53 56 96 98 92. ह्यांचं गाव कोणते? इथलंच पाठ मारलं. म्हणून आणि त्यांचं काम ओमकार नलावडे. माहित नाही, अकाउंटंट माहित नाही, उद्योजक माहित नाही, मॅन्युफॅक्चरिंग कुठं होती माहित नाही, त्याला लेबल कोण लावते माहित नाही, त्याचं ऑफिस कुठं आहे माहित नाही, त्याच्या ट्रेनिंग कुठं होत्यात माहित नाही, त्यांचे ऑफिस परत ते प्रोडक्ट कुठून देते ते पण माहित नाही. मग मला सांगा, हे सगळं माहित नाही तर भरोसा कसा ठेवायचा? डेंजर लोक आहेत, कंपन्या करून करून लोकांनी सोडलेले. ते तुम्हाला काय बोलते ना, हे अनुभव नाही तुम्हाला, ते मी अनुभवून बसले.
आज माझ्याकडे वकील आहेत, डॉक्टर आहेत, शिक्षक आहेत, सर माझ्या ह्याच्यामध्ये बरं का, टीममध्ये माझ्या सगळेच आहेत. बरोबर. एक मॅडम होत्या वकील, ह्यांची बहीण होती सोबत माझ्या, आणि आम्ही गेलो. आपल्याला पण वकिलासारखं सांगावं लागेल ना की आपल्याकडे काय डॉक्युमेंट्स आहेत, त्यांना काय असते प्रूफ पाहिजे असं त्यांना. मग मी ते प्रूफ त्यांना दाखवल्याच्या नंतर मॅडम म्हणल्या मला पण हे सांगितलं होतं माझ्या एका मैत्रिणीने, पण ते मी केलं नाही तर तुमची कंपनी चांगली आहे म्हणल्या, प्रोडक्ट पण वापरलेले आहेत मी, त्याचे रिझल्ट पण खूप सारे आहेत, पण ते मी नाही केलं. मी मला म्हणजे तुमची गलती आहे, आमचं काही नाही. तर मी आलात तर करू शकतात, नाही तर तुमची वाट तुम्हाला आहेच. एक होऊ शकत नाही का, जसं मेशो कंपनीनं ह्यांचं डिलिव्हरी बॉय केलेत तशा पद्धतीने यांना नाही का विकायला संधी 88 डीलर. 21 99 आहे मेशो चालवणारा बी एक व्यक्ती आहे. मेस म्हणा ॲमेझॉन म्हणा आणि भरपूर जण हे स्वतः हेच वापरतात घरी मी काय ऑनलाईनच्या म्हणाले वस्तू. मी काय म्हणाले मेशो, ॲमेझॉन, त्याच्यानंतर अजून काय काय ऑनलाईनची मिंत्रा आहे, हे चालवणारी कोणती तरी एक कंपनी आहे आणि हे डिलिव्हरी बॉय आहेत ना, हे त्याला नोकरासारखं यूज करते. तुम्ही 8 तास द्या मेशोवाल्याला, 30 दिवस तुम्हाला महिन्याला पगार देते. हो तोच आहे ना. मग त्याच्यापेक्षा मी 30,000 मला जॉब द्यायलेत ना, मी 10,000 का करू मेशोच. काय किती माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे बघा. आणि माझ्या घरामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, माझे भाऊजी स्वतः चुलत बहिणीचे, चांगलं आहे. बँकेच्या मॅनेजर आहेत. मला कुणी ना कोणी कुठल्या क्षेत्रामध्ये गेल्याशिवाय माहिती पडत नाही ना. आता ते सगळेच त्या क्षेत्रामध्ये येणं असं शक्य नाही ना त्यांना, कोणाला घरच्यांना. नाही तेच म्हणतो. त्यांना वेळ देणं शक्य आहे, पण त्यांना त्याच्यामध्ये राहायची सवय झालेली आहे. हा मेन प्रॉब्लेम आहे. वेळ नाही म्हणून तर जिंदगीचा मेळ नाही कुणाचाच. मला माहिती ना. नाही माझं लोला आहे. तुमचं काय नाव आहे? वारकरी. वानखेडे. वारकरी. वारकरी